श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीच्या पावन तिथीला आपण सर्वजण भगवान भोलेनाथांची सेवा करणार आहोत. रुद्राभिषेक, भोलेनाथांची मंत्रसाधना यासोबतच आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी हवन सेवा करायची आहे. विशिष्ट स्तोत्र मंत्रांचं पठण करून, स्वाहाकार करून हवन आपल्याला करायचं आहे. भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी हवन अतिशय प्रभावी मानलं जातं. महाशिवरात्रीला आपल्या घरामध्ये हवन केल्यानं आपल्या घरातील नकारात्मकता दूर होईल, वाईट शक्ती, बाधा, शत्रू पीडेपासून आपलं रक्षण होईल. काही अशा जर समस्या असतील, कुठं पैसे अडकले असतील, एखाद्या आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक झाली असेल, एखादं अडलेलं काम आपलं सिद्ध होईल, आपली मनोकामना पूर्ण होईल. तसंच आपलं दुर्भाग्य नष्ट करण्याची, आपलं नशीब बदलण्याची शक्ती या सेवेमध्ये आहे. आणि म्हणूनच मी आपल्या प्रत्येकाला विनंती करेल, महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरामध्ये हवन अवश्य करावं. महाशिवरात्रीला हवन कसं करावं, कधी करावं, त्यासाठी लागणारे साहित्य कोणतं, कोणती मंत्रसाधना करावी, हीच माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. तसंच संपूर्ण हवनाचा विधी मंत्रसाधनेसह या व्हिडिओमध्ये दिला आहे. आपण हा व्हिडिओ बघून अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये हवन करू शकता. काही शंका आल्या, अडचणी आल्या, नक्की विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. महाशिवरात्रीला हवन केव्हा करावं? 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री आहे. संध्याकाळी 6:30 वाजेनंतर केव्हाही, म्हणजेच 8 मार्च संध्याकाळी 6:30 ते 9 मार्च संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत केव्हाही आपण आपल्या घरामध्ये हवन करू शकता. निश्चित कालामध्ये हवन सेवा जर केली तर ती अत्यंत प्रभावी असते. निश्चित काल म्हणजे महाशिवरात्रीची मध्यरात्र, म्हणजेच 8 मार्च रोजी रात्री 12:07 ते साधारण 1 वाजेपर्यंत या 1 तासाच्या कालामध्ये, या निश्चित कालामध्ये ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी हवन अवश्य करावं. आणि ज्यांना या काळात हवन करणं शक्य नसेल त्यांनी 8 मार्च रोजी संध्याकाळी 6:30 वाजेनंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत केव्हाही आपल्या घरामध्ये हवन आपण करू शकता. हवन सेवा करत असताना, आहुती देताना आपली आणि आपल्या लहान मुलांची काळजी घ्यायची. आता आपण बघूया हवन सेवेसाठी लागणारं साहित्य किंवा सामग्री कोणती. हवन सेवेला आपल्याला लागणार आहे एक हवनकुंड, मातीची कुंडी देखील चालेल, गौरी, नारळाच्या शेंड्या, कापूर, काळे तीळ आणि शुद्ध तूप. समजा काळे तीळ आपल्याकडे नसतील, फक्त शुद्ध तुपाने जरी आहुती दिली तरी चालेल. प्रथम देवघरासमोर ज्या जागेवरती आपल्याला हवन करायचं असेल त्या ठिकाणी त्या जागेची हळद, कुंकू, अक्षता, फूल वाहून पूजा करायची. ओम श्री वास्तू पुरुषाय नमः हा मंत्र म्हणायचा. त्यानंतर हवनकुंड त्या ठिकाणी ठेवून द्यायचं. हवनकुंडामध्ये गौरी किंवा नारळाची शेंडी, फुलवात, कापूर ठेवून त्यानंतर हवनकुंड प्रज्वलित करायचा. हवनकुंड प्रज्वलित केल्यानंतर हवनकुंडाची देखील हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. आता आपण हवनविधीला सुरुवात करणार आहोत. हवन करत असताना आपण मंत्र उच्चार करणार आहोत. मंत्राच्या शेवटी स्वाहा म्हणायचं. स्वाहा म्हणत असताना शुद्ध तुपाची किंवा काळे तिळाची आहुती द्यायची, म्हणजेच हे काळे तीळ किंवा शुद्ध तूप यज्ञकुंडामध्ये अर्पण करायचे. गणेश आराधनेनं आपण कुठल्याही कामाची सुरुवात करत असतो आणि म्हणूनच ओम गण गणपतये नमः या मंत्रांना आपण सुरुवात करणार आहोत. ओम गण गणपतये नमः स्वाहा म्हणताना शुद्ध तुपाची होमकुंडामध्ये आहुती द्यायची. 11 वेळा हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. ओम गण गणपतये नमः स्वाहा. 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 यानंतर स्वामींचा षडाक्षरी मंत्र 11 वेळेला आपल्याला आहुती द्यायची आहे. श्री स्वामी समर्थ नमः स्वाहा. 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 यानंतर गौरी मातेचा, म्हणजेच पार्वती मातेचा मंत्र, याचा आपल्याला स्वाहाकार करायचा आहे. मंत्र आहे
ओम देवी गौरीये नमः. काळ्या तिळाने किंवा शुद्ध तुपाने आहुती द्यायची. ओम देवी गौरीये नमः स्वाहा. 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 यानंतर आपल्या कुलस्वामिनीचा नवारणव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना काळे तीळ किंवा शुद्ध तूप आहुती द्यायची. 11 वेळा आपल्याला मंत्रपठण करायचं आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे नमः स्वाहा. 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 यानंतर भगवान विष्णूंचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा. या मंत्राचा 11 वेळा स्वाहाकार करायचा. काळ्या तिळांनी आहुती द्यायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः स्वाहा. 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 आणि सगळ्यात शेवटी भगवान शंकराचा आवडता महामृत्युंजय मंत्र. महामृत्युंजय मंत्राचं पठण करून स्वाहाकार करायचा, म्हणजेच काळ्या तिळांनी आहुती द्यायची. 11 वेळा किंवा 21 वेळा हा मंत्र आपण पठण करावा आणि आहुती द्यावी. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् नमः स्वाहा. महामृत्युंजय मंत्राचं मंत्रोक्त हवन झाल्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टक 1 वेळा पठण करायचं आणि त्याचं हवन करायचं. हवन करताना कालभैरव अष्टकाची प्रत्येक ओवीनंतर स्वाहा म्हणायचं आणि काळी तीळ हवनकुंडामध्ये अर्पण करायचं. कालभैरव अष्टकाचं अशा पद्धतीनं मंत्रोक्त हवन आपल्या घरामध्ये जर केलं, आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते. वाईट शक्तींपासून, भूतबाधा असेल किंवा कुठलीही वाईट शक्ती, शत्रुपीडा यापासून आपल्या घराचं सदैव रक्षण होतं.
ओम देवराज सेव्यमान पावनांग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमेन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे नमः स्वाहा। भानुकोटिभास्वरं भवब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे नमः स्वाहा। शूलटङ्कपाशदण्डपानिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे नमः स्वाहा। भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणन् मनोज्ञहेमकिङ्किनीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे नमः स्वाहा। धर्मसेतुपालकम् अधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे नमः स्वाहा। रत्नपादुका प्रभाभिरामपागुयुग्मकं नित्यमं द्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदृष्टमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे नमः स्वाहा। अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्दरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे नमः स्वाहा। भूतसङ्गनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे नमः स्वाहा। कालभैरवष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयात्नि कालभैरवाङ्घ्रिसिन्निधिं ध्रुवं नमः स्वाहा। अशा पद्धतीनं कालभैरव अष्टकाचं मंत्रोक्त हवन करायचं, काळे तीळ स्वाहा म्हणून अर्पण करायचे। यानंतर ज्यांच्या ज्यांच्या नोकरीमध्ये लग्नामध्ये अडचणी असतात, ग्रहबाधा असते म्हणजेच ग्रहमान वाईट असतं आणि त्यामुळेच आपले अडलेले कामं सिद्ध होण्यासाठी नवग्रहाचं हवन करायचं, म्हणजेच नवग्रहांचा मंत्रोच्चार करायचा आणि काळे तीळ हवनकुंडामध्ये अर्पण करायचे। ओम श्री सूर्याय नमः स्वाहा, ओम श्री सोमाय नमः स्वाहा, ओम श्री भौमाय नमः स्वाहा, ओम श्री बुधाय नमः स्वाहा, ओम श्री बृहस्पते नमः स्वाहा, ओम श्री शुक्राय नमः स्वाहा, ओम श्री शनेश्वराय नमः स्वाहा, ओम श्री राहवे नमः स्वाहा, ओम श्री केतवे नमः स्वाहा। अशा रीतीनं नवग्रहांचं मंत्रोक्त हवन केल्यानंतर आपली ही जी हवन सेवा आहे ती पूर्ण होईल। हवनकुंडाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा, हवनकुंड तसाच शांत होऊन द्यायचा, थोडीशी काळजी घ्यायची, बाजूला ठेवायचा आणि शांत झाल्यानंतर, थंड झाल्यानंतर हवनकुंडातील जे भस्म असतं ते आपल्या शिवलिंगावरती लावायचं, कारण भगवान भोलेनाथांना भस्म अतिशय प्रिय आहे। तर महाशिवरात्रीला निश्चित कालामध्ये शक्य झाल्यास आपण हे हवन अवश्य करावं। ज्यांना नाही शक्य होणार त्यांनी कुठल्याही प्रहरामध्ये हवन सेवा अवश्य करा, आपल्या मनोकामना भगवान भोलेनाथ नक्की पूर्ण करतील। काही अडचणी असतील, शंका असतील, मला नक्की विचारा, चॅनल सबस्क्राईब करा। माहिती आवडली असेल जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय।